सर्वांना नमस्कार आणि शेवे केंद्रामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आज सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धांचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवसाच्या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले। चला तर मग आपण त्याची काही क्षणचित्र पाहूया। कोणताही कार्यक्रम म्हटला की पूर्वतयारी आलीच आणि त्यासाठी पूर्वतयारी सुद्धा खूप सुंदररित्या केलेली होती की या पूर्वतयारीमुळे कार्यक्रम अगदी सुंदर रीतीने पार पडतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे ही चिमुकली बालकं सुंदर सुंदर तयार होऊन आलेली, त्यांच्या वेशभूषा, त्यांनी आणलेले साहित्य, त्यांचा उत्साह, त्यांचा जल्लोष आणि त्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार होती। यासाठी ही मुलं खूप सुंदररित्या तयारी करून आलेली होती आणि त्याचबरोबर शाळेमध्ये सुंदर रांगोळी काढण्यात आली होती। छान विद्यार्थी सुद्धा तयार होऊन आलेले होते, त्याचबरोबर पूर्व तयारी सुद्धा छानपैकी झालेली होती आणि अशा प्रकारे ही मुलं सुद्धा आम्हाला केव्हा कलागुण सादर करायला मिळतात याची वाट पाहत होती। चला तर मग या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, त्याची काही क्षणचित्र पाहूया। आज आपण सर्वजण या ठिकाणी केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा या कार्यक्रमासाठी जमलो आहोत। या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः केंद्राच्या वतीने शाब्दिक फुलांनी स्वागत करते। उद्याही होणार आहे ही संकल्पना माननीय उपशिक्षणाधिकारी साहेब शेळके साहेब यांच्या संकल्पनेची कल्पना आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे या खेळांमध्ये एक्स्ट्रा विद्यार्थ्यांना सराव व्हावा यासाठी बेसिक स्पर्धा आयोजित केली आहे। उद्या भारतीय संस्कृतीचा जपणूक होण्यासाठी पारंपरिक जेवढे ते खेळ आहेत ते सगळे पारंपरिक खेळाचं आयोजन आज करण्यात आले आहे। सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून आपली मराठी संस्कृती महाराष्ट्रात तसेच देशात जगभरात तुम्ही कानाकोपऱ्यात आपली महाराष्ट्राची संस्कृती पोहोचवाल ही आशा करते आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आजच्या ज्या नृत्य स्पर्धा आहेत त्या नृत्य स्पर्धांसाठी विशेष असे दिलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये कुठली संस्कृती आहे तर आपला हा पट्टा जो आगरी कोळ्यांचा आहे आणि म्हणून आगरी कोळी नृत्याला प्राधान्य दिलेलं आहे। आपण शेती करतो म्हणून शेतकरी नृत्याला प्राधान्य दिलेले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 18 पगड जाती जमाती आहेत आणि त्या दृष्टीनं या जाती जमातींच्या नृत्याला प्राधान्य दिलेलं आहे। मग धनगर नृत्य असेल, किसान नृत्य, देशभक्ती फार महत्त्वाची आहे। प्रत्येकाला Masih kuning
अशा तऱ्हेने सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी शेवे केंद्राचे केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचा पहिला दिवस खूप आनंदात आणि उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे खूप छानरित्या सादरीकरण केले आणि विद्यार्थ्यांनी जे सादरीकरण केले कलागुण त्यावरून आदरणीय शिक्षकांनी त्यांची खूप सुंदर तयारी करून घेतल्याचे, खूपच मेहनत घेतल्याचे दिसून येत होते। आणि अशा प्रकारचे हे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर असतात आणि अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन हे आपल्या शालेय स्तरावर झालेच पाहिजेत, कारण यातूनच विद्यार्थ्यांना पुढील दिशा मिळत। यानंतर आता पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत धन्यवाद।